नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. एक चिंतन संकलन भाग 18. एक चिंतन संकलन भाग 18. निसर्गदत्त महाराज म्हणत, सगळ्यांच्या हृदयात, निसर्गदत्त महाराज म्हणत, सर्वांच्या हृदयात अगदी खोलवर जे आहे पण आहे किंवा जे असले पण आहे ते एखाद्या प्रकाशाच्या ज्योतीप्रमाणे अतिशय शांतपणे तेवत आहे. वास्तविक पाहता तोच तुमचा खरा गुरु होय. वास्तविक पाहता तोच तुमचा खरा गुरु होय, जो तुम्हाला नेहमी म्हणजे नेहमीच शेवटपर्यंत मार्गदर्शन करत राहतो. हा आतला गुरु खोल असणारा व त्याच्या नित्य नवेपणामुळे तो नित्य नवा असाच असतो. किंबहुना तो अनंत व अपरिवर्तनीय असा पण असतो. किंबहुना तो अनंत व अपरिवर्तनीय असा पण असतो. तुमचेच हे रूप इतके अपूर्व आणि इतके स्पष्ट आहे की तुम्हीच ते आहात. ते तुम्हाला सतत इतक्या खोलवर जाणवत असते. तुम्ही हे अस्तित्व नाकारूच शकत नाही. याविषयी कोणी काहीही शंका घेऊ शकत नाही. त्याच्या असण्या नसण्याविषयी काहीही पुरावे लागत नाही. ते केवळ असणे या स्वरूपात नित्य आणि नित्यच असते. याकरता केवळ निश्चल राहणे हाच एक सर्वात महत्वाचा घटक आहे, किंवा निश्चल राहून याकडेच लक्ष देणे हाच सर्वात महत्वाचा घटक आहे. माझ्या बाह्य गुरुने म्हणजे श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी मला केवळ या असणेपणावरच लक्ष ठेवण्याचा उपदेश केला. माझ्या बाह्य गुरुने म्हणजे श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी मला या केवळ असणेपणावरच लक्ष देण्याचा उपदेश केला. त्यांनी तसे दुसरे विशेष काहीही सांगितले नाही. त्यामुळे जप तप, प्राणायाम, आसन मुद्रा, ध्यानधारणा, समाधीचा अभ्यास, वेदांत ग्रंथाचे अध्ययन, तीर्थयात्रा इत्यादी असे मी काहीही केले नाही. पण इतके मात्र खरे की काहीही घडले तरी तिकडे अलक्ष करून केवळ आपल्या शुद्ध असलेपणाच्या जाणीवेवरच स्थिर राहण्याचा माझा निरंतर प्रयत्न असेल. गावंढळासारखे वाटावे इतके हे प्रारंभी साधे साधे असे वाटत असे. पण हेच साधे काम मी मात्र सतत चोखपणे आणि निष्ठेने आणि कळकळीने करत राहिलो, आणि त्यामुळे पुढे इच्छा व भीती यांचे खरे स्वरूप समजून घेतल्या गेले. हे इच्छा आणि भीती याचे स्वरूप समजूनच घेता येते, कोणाकडून समजावून घेता येत नाही. हे इच्छा आणि भीती यांचे स्वरूप स्वतःच समजून घ्यावे लागते, कुणाकडून समजावून घेतले जाऊ शकत नाही. तर मी हे समजावून न घेता स्वतःच समजून घेतले. घटना जशा घडायच्या आहेत त्यापेक्षा केसभरही वेगळ्या घडत नाहीत. घटना जशा घडायच्या आहेत त्यापेक्षा केसभरही वेगळ्या घडत नाही, हे पक्के लक्षात ठेवा. मी आणि माझे अशा भ्रमामुळे, मी या अहमवृत्तीच्या भ्रमात, मी आणि माझे अशा भ्रमामुळे मी या अहमवृत्तीच्या भ्रमाच्या भोपळ्याची निर्मिती केली. म्हणून हे मिथ्या तुम्ही फक्त ओळखा. ओळखताच भ्रम जातो. हे भ्रमाचे वैशिष्ट्य आहे. या त्याच्या वैशिष्ट्याचा फायदा घ्या. साधना, अध्यात्म, आत्मा, परमात्मा, ब्रह्म, माया वगैरे हे केवळ शब्द आणि केवळ शब्दच आहेत.
केवळ शब्द मात्रच आहेत. तुम्ही जोपर्यंत त्यांना योग्य अर्थ देत नाही तोपर्यंत ते केवळ शब्दच असतात. या सर्वांना भाषेच्या साच्यात बसवण्याची आपल्याला खोडच लागलेली आहे. त्यामुळे हे शब्द केवळ आणि केवळ प्रतिकात्मकच बनलेले आहेत. जे आहे त्याच्याशी याचा काळी मात्रही संबंध नाही. प्रश्न: मग एवढ्या आध्यात्मिक ग्रंथांचा उपयोग तरी काय? मग एवढ्या आध्यात्मिक ग्रंथांचा उपयोग तरी काय? यावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणाले, फक्त योग्य रीतीने समजावून घेण्याकरता, फक्त योग्य रीतीने समजावून घेण्याकरता, मग केवळ निरर्थक किंवा ते एक अडथळाच आहेत. शिडीवरून वर चढले की शिडी सोडावीच लागते. त्यावर जर तुम्ही तसेच उभे राहत असाल तर केव्हाही अनर्थ घडू शकतो. त्याची उपयोगिता ठराविक काळापुरतीच असते व हे ज्याचे त्यालाच ठरविता आले पाहिजे की आता कुठे थांबावे. बंदीखान्यातून सुटायचे असेल तर बाहेरून तुमच्या सुटकेसाठी जे प्रयत्न करतात त्यांच्या सूचनेकडे अगदी जीव तोडून लक्ष दिले पाहिजे. बंदीखान्यातून सुटायचे असेल तर बाहेरून तुमच्या सुटकेसाठी जे अहोरात्र प्रयत्न करतात त्यांच्या सूचनेकडे जीव तोडून लक्ष दिले पाहिजे. मी माझ्या गुरूंनी सांगितलेल्या ते तू आहेस. मी माझ्या गुरूंनी सांगितलेल्या ते तू आहेस हे मी त्यांचे इतकेच पकडले जे समजा त्यांनी मला बाहेरून सांगितलेले आहे. हे समजा त्यांनी मला बाहेरून सांगितलेले आहे. प्रश्न: मी असे ऐकले आहे की आपली ही चर्चा पुढे छापल्या पण जाणार आहे. महाराज म्हणाले, होय. विचारवंत व गरजूंनी जर ती मनापासून काळजीपूर्वक वाचली, ऐकली तर निश्चित त्यांचे आत्मस्वरूप फुलेल याची मला पूर्ण खात्री आहे. महाराज म्हणाले, विचारवंत आणि गरजूंनी ती जर चर्चा छापलेली मनापासून आणि काळजीपूर्वक वाचली किंवा ऐकली तर निश्चित त्यांचे आत्मस्वरूप फुलेल याची मला मात्र पूर्ण आणि पूर्ण खात्री आहे. एकदा एका जिज्ञासूंनी श्री निसर्गदत्त महाराजांना फार चांगला प्रश्न विचारला आणि ही चर्चा मुळातून वाचण्यासारखी आहे. आय एम दॅट मधील हा भाग खूपच महत्वाचा आहे आणि मराठी अनुवाद ज्याचा सुखसंवाद आहे त्यामध्ये सुद्धा आपण हे वाचू शकता. श्री कृष्णमूर्ती म्हणतात, आहे ते फक्त जीवन आहे. श्री कृष्णमूर्ती म्हणतात, आहे ते फक्त जीवन आहे आणि माणूस किंवा व्यक्ती म्हणून केलेली भाषा ही सर्वथा व्यर्थ आहे. पण जे कृष्णमूर्तींनी जीवन म्हणजे काय ते स्पष्टपणे सांगितलेले नाही, पण ते म्हणत त्याचा अनुभव ज्याचा त्याला स्पष्टपणे घेता येतो. फक्त त्याकरता गतस्मृतीवर जगण्याची व्यर्थता, किंवा निरर्थकता पूर्णपणे लक्षात यावयास हवी. कारण गतस्मृतीच आपल्याला मी होतो आणि भविष्यातील मी असेन अशी कल्पना करण्यास भाग पाडते. त्यामुळे आत्ताचा चालू क्षण मात्र गुदमरून जातो, पण याच चालू क्षणातच वास्तविक जीवन आहे. आणि तुम्ही पण म्हणता, तुमच्या स्वरूप स्थितीचे वर्णन करताना तुम्ही हे नेहमीच म्हणता, होय मी आहे, होय मी आहे, व म्हणता की हे मी आहे स्वरूप स्थितीच्या अगदी जवळची स्थिती आहे. पण शंका अशी आहे की मी होतो, मी असेन यासारखी होय मी आहे हा पण एक भ्रम नाही का?
पण शंका अशी आहे की मी होतो, मी असेन यासारखी होय मी आहे हा पण एक भ्रम नाही का? आणि हा जर भ्रम असेल तर हा पेच हा गुंताळा कसा सोडवावा? कारण मी आहे या अनुभवात मी आहे असा म्हणणारा जर मी आहे पासून वेगळा असेल तर मी आहे ही पण एक काल्पनिक अवस्था का समजू नये? कारण मी आहे या अनुभवात मी आहे असा म्हणणारा जर मी आहे पासून वेगळा असेल तर मी आहे ही पण एक काल्पनिक अवस्था का समजू नये? यावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणाले, तुमचा सध्याचा चाणू क्षणातील तुम्ही ज्याला अमुक तमुक असे म्हणून ओळखता, हा पण मी होतो किंवा मी असेन इतकाच काल्पनिक आहे. कारण हे सर्व स्मृती, कल्पना, आशा, भीती यावरच आधारित असतात. फक्त तो चालू क्षणात आहे अशी स्वतःची गोड समजूत करून आपण घेतो एवढेच. हा नसलेला अर्थात गोड समजूत करून घेतलेला मी गेला की राहील तेच असेल. हा नसलेला पण गोड समजून घेतलेला मी गेला की राहील तेच असेल. आपले कल्पित व्यक्तिमत्व ओळखा. हे असे ओळखणे म्हणजेच व्यक्तिमत्वात जे कोंडलेले आहे ते बंधमुक्त करणे होय. आपले कल्पित व्यक्तित्व ओळखा हे असे ओळखणे म्हणजे व्यक्तिमत्वात जे कोंडलेले ते बंधमुक्त होणे होय. देह व देहालाच मी अमुक तमुक समजून कवटाळून बसणारे जे काही आहे तेच सध्या तुम्ही व्यक्तिमत्व म्हणून आहात. पण मी देह व मन नव्हे, मी केवळ शुद्ध असले पण आहे व ते देह व मन यांच्या आधीचे आहे. वाटलं तर क्षणभर आधीचे म्हणा. कारण असणेपणाशिवाय देह व मनला माझे म्हणणे कसे शक्य होईल? कारण असणेपणाशिवाय सुद्धा देह व मन यांना माझे म्हणणे शक्य होणार नाही. ही समज म्हणजे वस्तुतः तुम्हीच आहात. ही समज म्हणजे वस्तुतः तुम्हीच आहात. तुम्हीच ही समज आहात. तुम्हीच हा बोध आहात. ही अशी वैयक्तिक कोणाची समज नाही. हा कोणाचा वैयक्तिक असा बोध नाही. हा फक्त समज आहे. तो कुणाही व्यक्ती विशेषचा नाही. प्रश्न: काही द्रष्टे पुरुष जीवत्व शिवत्व अशी भाषा कधीच बोलत नाही. उदाहरणार्थ जे कृष्णमूर्ती बोलताना शिवत्व वगैरे अशी भाषा कधीही बोलत नाहीत. असे का? यावर महाराज म्हणाले, एकाच वेळी जीवत्व व शिवत्व हे दोन कसे काय संभवतील? श्री जे कृष्णमूर्ती किंवा इतर लोक जेव्हा जे काही बोलतात ते तुम्हाला संबोधून बोलतात. ही तुमची गैरसमजूत आहे. ते पूर्ण जाणून असतात की सध्याचे तुम्ही जे स्वतःला समजता तो फक्त तुमचा अहंभाव आहे, तुमचे खरे स्वरूप नाही, जे केवळ असणेपणाच्या रूपातच आहे किंवा त्याला तुम्ही ओनली बिईंगच्या रूपात आहे असे म्हणू शकता. त्यांना फक्त ते अंतर्मुख होण्यास सांगतात इतकेच. प्रश्न: तुम्हाला हा देह आहे का? तुम्हालाही देह आहे का? महाराज म्हणाले, माझा देह फक्त तुमच्या मनात आहे. माझा देह फक्त तुमच्या मनात आहे. म्हणजे मी देहवान आहे ही तुम्ही तुमच्या मनात केवळ कल्पना केली आहे. म्हणून माझा देह तुमच्या मनात आहे की मला हा देह आहे म्हणून. पण
माझ्या मनात देहाचे असणेही नाही आणि नसणेही नाही, पण माझ्या मनात मात्र देहाचे असणेही नाही आणि नसणे पण नाही. प्रश्न: पण मी तुम्हाला विडी काडी ओढताना पाहतो आहे. मी तुम्हाला विडी काडी ओढताना इथे चक्क पाहतो आहे, त्याचे काय? महाराज म्हणाले, अगदी बरोबर. तुम्ही मला विडी ओढताना पाहता. तुम्ही पाहत नाही तर तुमची देहबुद्धी पाहते. तुम्ही मला विडी ओढताना पाहता, हे तुम्ही पाहत नाही तर तुमची देहबुद्धी पाहते, जी मला पण तुमच्या सारखाच देह समजते. म्हणजे ती देहबुद्धी जी आहे ती मला पण तुमच्या सारखाच देह समजते. मी देह असून विडी ओढतो असे तुम्हाला वाटते. मी देह आहे आणि मी बिडी ओढतो असे तुम्हाला वाटते. याला कारण एकच की तुमचीच देहबुद्धी आहे, जे जसे आहे तसे पाहू शकत नाही. याला कारण तुमचीच देहबुद्धी आहे, जे जसे आहे तसे पाहू शकत नाही. आणि एक श्री निसर्गदत्त महाराज वेगळ्या एका संवादात म्हणतात, एखाद्या पोकळ भोकाभोवती स्पोक वगैरे लावलेले असतात गाडीच्या चाकाला, सायकलच्या वगैरे, व चाक त्याच्या आधाराने फिरत राहते. तसे तुम्ही पोकळ आणि निश्चल असे स्थान स्वतःमध्ये शोधा. तसे तुम्ही पोकळ पण निश्चल असे स्थान स्वतःमध्ये शोधा आणि केंद्रस्थानी राहा. चाकाच्या वर्तुळाबरोबर फिरत राहू नका. चाकांच्या वर्तुळाबरोबर फिरत राहू नका. त्याकरता कुठलाही विचार किंवा इच्छा व भीती जर वाटली तर त्याकडे अलक्ष्य करा. आणि असे निश्चल राहण्याकरता जर कुठलीही भीती जरी वाटली तरी त्याकडे अलक्ष्य करा. ते इच्छा किंवा भीती दडपून टाकू नका, फक्त अलक्ष्य करा. प्रश्न: पण मनाची हालचाल थांबविण्यासाठी काही प्रयत्न तर करावाच लागेल ना? पण मनाची हालचाल थांबवण्यासाठी काही प्रयत्न तर करायलाच हवाच ना? महाराज यावेळेला म्हणतात, प्रयत्न करायचा काही प्रश्नच नाही. प्रयत्न करायचा काही प्रश्नच नाही. फक्त तुम्ही बाजूला सरा. फक्त तुम्ही बाजूला सरा. विचाराकडे सरळ न पाहता दोन विचाराच्या मध्ये लक्ष ठेवा. दोन विचाराच्या मध्ये लक्ष ठेवा. जेव्हा तुम्ही गर्दीतून वाट काढता तेव्हा समोरून येणाऱ्या आणि तुमच्या सोबत पुढे चालणाऱ्याला दिसेल त्या माणसाची तुम्ही दंगामस्ती करत नाही, तर मिळेल त्या जागेतून पुढे पुढे जाऊन आपली वाट संपवता. पण समजा तुम्ही भांडू लागला तर दुसरा पण तुमच्याशी भांडणारच. पण जर तुम्ही मिळेल त्या जागेतून जात राहिला आणि कुणाशी काहीही प्रतिकार करण्याचे काही तुम्हाला कामच पडणार नाही, तुम्ही प्रतिकार करणारच नाही, किंवा तुम्हाला मग प्रतिकार करण्याचे कामच पडणार नाही व कुणी तुमच्याशी पण प्रतिकार करणार नाही. तुम्ही या खेळात भागच घेतला नाही तर तुम्ही जिवंत अथवा बाद राहण्याचा प्रश्नच येणार नाही. प्रश्न: पण याकरता किती वेळ लागेल? महाराज लगेच म्हणाले, तसे म्हटले तर हजारो वर्षेही लागतील. नाहीतर एक क्षणही लागणार नाही. पण एका क्षणात पाहिजे असेल तर खरी कळकळ पाहिजे. तुम्हाला हे सगळे जर एका क्षणात व्हावे अशी इच्छा असेल तर खरी तळमळ पाहिजे, खरी कळकळ पाहिजे. खरी तळमळ, खरी कळकळ यालाच वाटले तर तुम्ही साधना म्हणा, क्रियायोग म्हणा, काहीही म्हणा. जर तुम्ही या बाबतीत खरोखरच प्रामाणिक असाल तर हे सर्व सहज आणि शक्य आहे आणि आत्ताच्या आत्ताच
पण हे मात्र नक्की की या अशा होण्याची पण तुम्हाला भीती वाटत आहे. पण आश्चर्य असे की हे असे होण्याची पण तुम्हाला भीतीच वाटत आहे. कुणीही आपले व्यक्तिमत्व सांडून टाकण्यास सहजासहजी तयार नसतो. कुणीही आपले व्यक्तिमत्व सांडून टाकण्यास सहजासहजी तयार नसतो, तेही एका क्षणात. पण जर तुम्ही इच्छा व भीती यांचे मूळ प्रामाणिकपणे शोधाल तर ती दोघेही म्हणजे इच्छा आणि भीती विचाराशिवाय दुसरे काहीही नाही हे कळताच तुम्ही आयतेच सहज स्थितीत आलेच असे समजा. यावर प्रश्न, तुम्ही आयते म्हणता म्हणजे आम्ही काहीच करायला नको काय? मनाला आवरणे, त्याला काबूत ठेवणे वगैरे वगैरे असे. महाराज यावर म्हणाले, असे काही मुळीच नको. काहीच करू नका. स्वतःला ढिले सोडा. स्वतःला बाजूला करा. बाजूला सरा. स्वतः सैल सोडा. मोकळे सोडा. उठणाऱ्या विचार तरंगात रस घेऊ नका. उठणाऱ्या विचार तरंगात रस घेऊ नका किंवा त्याचा प्रतिकार पण करू नका. ते जसे उठतात तसेच विरतात. फक्त तुम्ही धीर धरा. फक्त पहा. त्या बाबतीत स्वतःहून काहीही करू नका. जेव्हा तुम्ही विचाराविषयी काही करू इच्छिता तेव्हाच खरी समस्या निर्माण होते आणि संघर्षाची स्थिती पण निर्माण होते. विचाराचे पाडदे जड होते आणि मग त्याचा पगडा तुमच्यावर कायमचा राहतो. प्रश्न, तुमचे हे सांगणे एका दृष्टीने स्वतःला संमोहित करण्यासारखे तर नाही ना? तुमचे हे सांगणे एका दृष्टीने स्वतःला संमोहित करण्यासारखे तर नाही ना? तो एक स्वयंसूचनेचा एखादा प्रकार तर नाही? तो स्वयंसूचनेचा एखादा प्रकार तर नाही ना? यावर महाराज म्हणाले, अहो यावर उलट असा प्रश्न विचारतात की निसर्गदत्त महाराज यावर असा उलट प्रश्न विचारतात की अहो मी एक देहधारी व्यक्ती आहे. मी एक देहधारी व्यक्ती असे तुम्हाला वाटते? यासारखे दुसरे कोठे स्वयंसूचनेतून आलेले संमोहन आहे का? या स्वयंसूचनेच्या संमोहनाचा अंमल तर तुमच्यावर आयुष्यभराचा आहे. प्रथम या संमोहनातून बाहेर पडा म्हणजे जे जसे आहे तसे उघड दिसेल. म्हणून देहात्म बुद्धीचे संमोहन डोळे उघडे ठेवून कायमचे तोडा आणि वस्तुस्थितीचे ज्ञान करून घ्या. स्थळ काळाने मर्यादित असलेली देहाची टिकली हे माझे स्वरूप आहे व ही देहाची टिकली मीच आहे हे मानणे हे प्रचंड संमोहन आहे. हे एखाद्या जहाल विषयासारखे आहे. म्हणून जे अगदी निर्मळ आहे आणि ज्यात अन्याचे कशाचे भेसळ नाही, मिश्रण नाही, अन्य कशाची भेसळ नाही आणि जे निरालंब आहे तेच तुम्ही शोधा किंवा तेच तुम्ही आहात. इथे श्री निसर्गदत्त महाराज एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगतात. इथे श्री निसर्गदत्त महाराज एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगतात की जी वृत्ती सुखाचा पाठलाग करते व दुःखापासून दूर पळते, जी वृत्ती स्वतःचा पाठलाग करते, जी वृत्ती सुखाचा पाठलाग करते आणि दुःखापासून दूर पळते, नेमकी तीच वृत्ती समजूतदार, हुशार, जबाबदार होऊन सुखदुःखांना समान लेखून किंवा त्यांचे अस्तित्वच नाकारून सुखदुःखांना समान लेखून किंवा त्यांचे अस्तित्वच नाकारून सदैव मोकळी राहते, अलिप्त राहते. तीच वृत्ती जणू आता दूर उभी राहून सत्याचा दीपस्तंभ बनून लाईट हाऊस, सत्याचा दीपस्तंभ बनून जे घडते किंवा घडत नाही, जे बनते बिघडते त्याची साक्षी होते, साक्षी बनत नाही. साक्षी असणे आणि साक्षी बनणे यातील फरक लक्षात घेणे हे अतिशय महत्वाचे आहे. नमस्कार.